1. थँक यू. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 1275 सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस हजूर साहिब ना. काय सांगाल, आपण सध्या रेल्वे सेना टीम तयार केलेली, या माध्यमातून आपण समाजसेवकाचे काम करत आहात. हरवलेले असो किंवा घर सोडून गेलेले असो यांची मदत करतात. असा आपल्याकडे आकडा किती आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यांना मदत करतात? आत्तापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये 2186 मुलं, मुली, महिला, त्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक जे रस्ता चुकलेले आहेत या आपण शोधून काढलेले आहेत आणि रेल्वे पोलिसांच्या किंवा शहर पोलिसांच्या मदतीनं आपण ते त्यांना परत घरी पाठवलेलं आहे. त्यापैकी 852 ज्या मुली आहेत त्यांचं मी मामा आहे. इतरही मुलींचा मामा आहे, पण त्यांच्या आईवडिलांमुळे मी थोडंसं त्या मुलींशी बोलणं टाळतो. पण ह्या ज्या 852 मुली आहे यामध्ये माझ्या 6 मुली डॉक्टर झालेल्या आहेत. 6 मुलींनी UPSCची प्रिलियम क्वालिफाय केलेली आहे, ज्या आता मेन्सच्या तयारीला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर 5 IT कंपनीमध्ये, 13 मुंबई पोलीसला आहेत. त्याच्यानंतर 2 महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये सुद्धा 2 कर्मचारी म्हणून काम करतायत. तर अशा विविध ठिकाणी आता जे काही आम्ही काम करतोय त्याचं एक आम्हाला खूप चांगलं समाधान मिळतं. आणि या कामासाठी जे तर भारतीय रेल्वे प्रवासी सेना हे जे आमचं ब्रँड आहे तर त्याचं निकनेम आता रेल्वे सेना टीम असं करण्यात आलेलं आहे. कारण ह्या टीममध्ये रेल्वे पोलीस असतात, रेल्वे सुरक्षा बल असतात, त्याच्यानंतर रेल्वेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, शहर पोलीस आहेत. म्हणजे एकंदर माझे खबरी नेटवर्क त्याच्यात काम करतं. रेल्वे सेनेचे गोल्डन ग्रुप सदस्य सुद्धा काम करतात. मग आता आम्ही असं ठरवलं की बाबा हे टीम वर्क करायचं. कुणी एकट्याचं त्याचं श्रेय नसतं, ते सामूहिक आमचं श्रेय आहे. आणि यातून आम्हाला एक समाधान मिळतं की आम्ही लेकरांना सुखरूप घरी पाठवतो, पण पाठवण्यापूर्वी ते मुलं पकडले गेल्यानंतर किंवा मुली पकडल्या गेल्यानंतर साधारणतः आई वडील किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना यायला जो काही उशीर असतो त्या कार्यकालामध्ये, त्या वेळेमध्ये आम्ही त्या मुलांचं ब्रेन वॉश एकदम सुंदर पद्धतीने करतो. आणि हे ब्रेन वॉश करत असताना आम्ही म्हणजे काही मी एकटाच असतो असं काही नाहीये. तर त्या ठिकाणी रेल्वे पोलीसही समजून सांगतात, आमचे महिला पोलीस कर्मचारी असेल, रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, आम्ही सगळेजण मिळून त्या मुलांना एक चांगली अशी शिकवण देतो की पुढं कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जे काही प्रेम प्रकरणातनं बाहेर पडलेला आहात तर हे प्रेम प्रकरण कसं चुकीचं आहे आणि तुम्हाला जर लग्नच करायचंय तर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, चांगलं मोठं व्हा, चांगले पायावर उभे राहा आणि समाजामध्ये स्वतःची एक प्रतिष्ठा निर्माण करून मग तुम्ही लग्न करा. त्याला कुणीही विरोध करत नाही. आणि याचाच फायदा आम्हाला असं होतोय की आज आम्ही मुलींचं जे काही ब्रेन वॉश केलेले किंवा ज्या काही मुलांचं किंवा महिलांचे ब्रेन वॉश केलेले, आज बऱ्याच महिला अशा आहेत की त्या सुखी संसारात आहेत, ज्या रागात घर सोडून गेलेले. काही मुलं आता कसं असतं की बा वडिलांनी मला मोबाईलच घेऊन नाही दिला, कोणी स्कूटीच डिमांड करतं, कोणी iPhone डिमांड करतं. आणि ते डिमांड का करतात की माझ्या मैत्रिणीकडे आहे, माझ्या मित्राकडे, मला पाहिजे. मग ह्या जे काही कारणं असतात यातनं आम्ही त्यांना समजवत असतो की बा आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपण कसं राहिलं पाहिजे, आपली जेमतेम परिस्थिती आहे, पण आपण जर शिक्षण चांगलं घेतलं, आपण जर एक चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन घेऊन एका चांगल्या पदापर्यंत जर पोहोचलो तर ह्या पदामुळं आपल्याला पैसाही मिळेल, मान सन्मान मिळेल आणि आपल्याला हवी ती हौस मौज मजा करता येते. तर याकरता तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आणि चांगल्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही पुढे या, जेणेकरून समाज चांगला घडेल. असे एक काम चालतंय. तर यामध्ये किती टीम तयार केलेल्या आहे आणि कसा शोध घेतला जातो? याच्यामध्ये बघा, आता रेल्वे प्रवासी सेनेच्या माध्यमातून आता माझे जे काही कोऑर्डिनेशन आहे, जे समन्वय आहे, तर याच्यात महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनचे जे मग पोलीस निरीक्षक असतील, API असेल, PSI असेल किंवा ACP असेल, DCP असेल, कंट्रोल रूम असेल, या जवळपास सगळ्या पोलीस स्टेशनशी माझा संपर्क आहे आणि सर्व अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आणि परिचय आहे. त्यातून आम्ही काय केलं की सोमानी रेल्वे सेना टीम हा एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पोलीस स्टेशन आम्ही जोडले. त्यानंतर या ग्रुपमध्ये विशेष
नियंत्रण कक्षाचे सुद्धा अधिकारी आम्ही जे हेड आहेत त्यांना सुद्धा ऍड केलेलं आहे. त्यामुळं एकंदर ही माहिती जर एकदा ग्रुपवर पडलेली माहिती तर ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजून एक 10 ते 12 मिनिटांमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती पोहोचली जाते. आणि त्या माध्यमातून मग आमच्या खबरी नेटवर्कला आम्ही ती माहिती पाठवतो. पण ती माहिती पाठवण्यासाठी कसं असतं की संबंधित मुलीचे किंवा मुलाचे आई वडील मला भेटतात, त्यांना ती सगळी माहिती विचारावं लागते. घटना का घडली, का कारण होतं की त्याने घर सोडलेलं आहे. मग आईकडनं किंवा वडिलांकडनं जी क्ल्यूज मिळतात की बाबा तो इंस्टाग्रामवर जास्त होता किंवा ती इंस्टाग्राम खूप वापरायची, मग ती कोणासोबत जाऊ शकते याचा संशय ते व्यक्त करतात. आणि घरातून काय पैसे किती गेलेत, सोनं नाणं कपडे वगैरे याचा एक एस्टिमेटेड अंदाज घेतला जातो. आणि त्या अंदाजावरनं आम्हाला कन्फर्म होतं की हे ते कोणत्या एरियात गेलेले आहेत किंवा कोणत्या वेळी गेल्यामुळे हे कोणत्या रेल्वेत बसलेले. मग आम्ही त्या एरियातल्या आमच्या रेल्वे सेनेच्या खबरींना, रेल्वे सेना टीमच्या सदस्यांना आणि पोलीस स्टेशनला माहिती पाठवतो. आणि ती माहिती एकदा अपडेट झाली की त्यात नंतर त्यांचा शोध लागतोच. शोध लागला की आम्ही जे नजीकचं पोलीस स्टेशन असेल, आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांचं एक खूप चांगलं आहे की कोणत्याही पोलीस स्टेशनला जर आम्ही असे मुलं मुली पोच केलेले असतील, आमच्या टीमने पोच केलेले असतील, तर ते ताब्यात घेतात. त्यानंतर त्यांचा माझा समन्वय होतो. संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते, पालकांना माहिती दिली जाते. मग ही मंडळी जेव्हा त्यांना घेऊन येते, त्याच्यानंतर ते आले की साधारणतः जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे तिथं स्टेटमेंट वगैरे करणं, आणि साधारणतः एक 4-5 दिवसानंतर आम्ही फीडबॅक घेतो त्या मुलांची. त्यांना बोलवले जातं, ते मग माझ्याकडे ऑफिसला येतात. मग त्यावेळेस गप्पा छप्पा, चहा, दूध, कॉफी, बिस्किट, किंवा मला जर लक्षात आलं की यांना चॉकलेट खूप आवडतात मुलींना, मग मी ते चॉकलेट्स वगैरे देतो. 4-4, 5-5 तास त्यांच्याशी जेव्हा चर्चा होते, तेव्हा मुलांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उकल होते. आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं त्यांना दिल्यानंतर मग त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं खूप सोपं जातं. आणि हे करत असताना आईवडिलांचा माझा सुद्धा संपर्क असतो आणि आईवडील मला त्या विषयात खूप मदत करतात. कारण मुलीने काही त्रास दिला तर आई किंवा वडील मला फोनवर सांगतात, भाऊ ती ऐकत नाही, तुम्ही चर्चा करा. मग त्या मुलीशी बोलल्यानंतर मग तिला समजून सांगितलं जातं, मग त्यावेळेस ती समजून जाते आणि ती एक घरच्यांशी चांगली राहते. आपल्याला ही संकल्पना सुचली कशी? काय की माझा एक लहान भाऊ होता, ज्यावेळेस नवरात्रीचा उत्सव होता, 8वा दिवस होता, त्यावेळेस आम्ही लासूर गावामध्ये राजदांडिया खेळण्यासाठी आमची टीम गेली होती लासूरची. तर त्यामध्ये आम्ही परत पारितोषिक जिंकलं आणि येत असताना रस्त्यामध्ये टेम्पोने धडक देऊन माझा लहान भाऊ रोड ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आहे. तर त्याला वेळीच उपचार मिळाले नव्हते. ही जी सल आहे, तर ती सल मी माझ्या डोक्यात ठेवलेली होती. आणि ती सल अशी होती की जसा माझा भाऊ गेला तसं कुणाचा बाप गेला नाही पाहिजे, कुणाचं कुंकू वाया नाही गेलं पाहिजे, कुणाचं करता धरता घरातला गेला नाही पाहिजे. तर ही संकल्पना माइंडसेट होती आणि त्यामुळं आम्ही त्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आज 3000पेक्षा जास्त जखमींना आम्ही उपचारकामी दवाखान्यात गोल्डन अवर्समध्ये नेलेले. आणि रात्र असेल बेरात्र असेल, पण ह्या कामामध्ये आमची जी मदत होते त्यात आम्हाला रेल्वे प्रशासनाचं खूप जास्त कोऑर्डिनेशन सपोर्ट असतो. जसं की आता एखाद्या अननोन ठिकाणी मुलगा सापडलाय, जखमी अवस्थेत आहे, आणि येणारी जी रेल्वे असेल, ज्यावेळेस आम्ही कंट्रोल रूमला ती माहिती नांदेडला देतो, अधिकाऱ्यांना माहिती देतो, तर येणारी मग ती कोणतीही रेल्वे असो, ती सुपरफास्ट असेल, एक्सप्रेस असेल, मेल असेल, तर ती गाडी त्या ठिकाणी थांबवली जाते. त्या जखमीला ते रेल्वेत टाकले जातं. आणि रेल्वे स्टेशनला येईपर्यंत मग रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, ॲम्ब्युलन्स, ही सगळी टीम आम्ही रेडी करून ठेवतो की ताबडतोब त्याला उपचारकामी दवाखान्यात नेता आलं पाहिजे. ॲम्ब्युलन्स येणार असेल तर ॲम्ब्युलन्सने जवळच्या उपचारकामी दवाखान्यात नेतो, नाही मिळालं तर आम्ही तिथंही नेतो. आणि आमच्याकडे फर्स्ट एडची पूर्ण व्यवस्था सोबत असते. आणि विशेष म्हणजे या कामामध्ये आम्ही आता डॉक्टरांची सुद्धा टीम उभी केलेली आहे. मग ते वैजापूर असेल, लासूर असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, परतूर, सेलू, परभणी, नांदेड, परळी, या ठिकाणचे जे डॉक्टर्स मित्र आहेत ते सुद्धा रात्री अपरात्री प्रवाशांच्या मदत कार्यासाठी येत असतात. हे संघटन सुरू करायला किती वर्ष झाले आणि आतापर्यंत किती जणांना आपण घरी परत पाठवलेलं आहे? ही संघटना तसं 13 मे 1995ला सुरू केलेली आहे आणि ठराविक 4-5 कार्यकर्त्यांसह ही उभी केलेली संस्था होती. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जे काम चाललंय, आता संस्थेचा विस्तार 13 राज्यांमध्ये झालेला आहे.
याच्यात गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुवाहाटी, UP, पंजाब, जम्मू काश्मीर, हैदराबाद, आपलं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या भागामध्ये आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. काय नाव आपलं? संतोष कुमार सोमानी, संस्थापक अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना. सांगाल जे मुलं मुली किंवा कोणी घर सोडून जातं रेल्वेनं, तर आपण त्यांना घर वापसी कशी करता? बऱ्याचदा काय होतं, शहरातून किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला कॉल येतो की आमचा मुलगा असा असा चाललेला आहे ट्रेननी. पोलीस स्टेशनमधून माहिती भेटते, कधी कधी तक्रार दाखल्याने लोकेशन भेटतं की या ट्रेनमध्ये आमचा असा असा मुलगा मुलगी जात आहेत. आमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे पोलीस स्टेशनचा तयार केलेला. कर्तव्यावर आमचे जे लोक असतात आम्ही त्या ग्रुपवर फोटो टाकून त्यांना शोध घेण्यासाठी माहिती देतो आणि शोध घेतल्यानंतर बऱ्यापैकी मिळून येतात मुलं मुली. परत मिळून आल्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकाला बोलवतो आणि कायदेशीर तिथं नोंद करून त्यांच्या स्टेटमेंट वगैरे घेऊन कायदेशीर त्या नातेवाईकाच्या ताब्यात देतो. जर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असेल तर संबंधित पोलीस स्टेशनच्या अंमलदार अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही त्यांच्या ताब्यात देत असतो. आणि एखाद्या वेळेस असे सुद्धा मुलं मुली मिळून येतात की ते माहिती सांगत नाहीत किंवा त्यांची कुठं तक्रार नसते, तर त्यावेळेस आम्ही अशा बालकांना त्याची वैद्यकीय तपासणी करून आपल्या बाल सुधारगृहामध्ये तात्पुरत्या स्वरूपात CWC समोर हजर करून आम्ही ठेवत असतो. घरातून पळून गेल्याचं समुपदेशन कसं करतात? घरातून पळून गेल्याचं समुपदेशन बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं रागारागात. आजचीच घटना आहे की एक मुलगी आली घरामध्ये भावाची आणि तिचं भांडण झालं सेलू रेल्वे स्टेशनला, ते पण आमच्याकडेच येतं. तर ती आल्यानंतर ती रागाराग आल्यानंतर ती आमचे लोक गस्तीवरच्या दिसली, मुलगी एकटीच बसलेली, छोटी आहे ती, 13-14 वर्षाची आहे. तर मग त्यावेळेस तिला बोलवून थोडंसं विश्वासात घेऊन तिला विचारलं की बा असंच झालंय. मग तिच्याकडून नंबर घेऊन त्याच्या घरच्याला कॉल करून तिची थोडीशी समजूत काढून मग आपण त्याला घरी पाठवत असतो. बऱ्याच वेळेस मोठे सुद्धा खूप लोक येतात की त्यांना जीव देण्यासाठी म्हणून येतात स्टेशनवर. त्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना लगेच दिसल्यानंतर कधी कधी कोणी इथे येऊन अचानक ट्रॅकवर झोपून जातो किंवा कुठेतरी बसलेला माणूस, दुःखी माणूस बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येतो आमच्या, कारण बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे लोकांचा. तर त्यावेळेस त्याला याची विचारपूस करणे, त्याला थोडंसं विचारून जवळ घेणे, त्याला थोडं पाणी वगैरे दिलं, थोडी सहानुभूती दाखवली. एखादा रागात असेल तर थोडंसं त्याला शांतता करून मग त्याला बोलतं करून त्याला थोडंसं समजूत काढून काही नाही करून आपण त्याला घरी पाठवतो. आणि किमान आठवड्याला 2 ते 3 आम्ही अशी लोक नातेवाईकात ताब्यात देणे किंवा त्याची समजूत काढून आपण त्याची घरवापसी करत असतो.